हेलो गुड मॉर्निंग गाइस, आपका स्वागत है मेरे फर्स्ट व्लॉग में। और आज हम जा रहे हैं अंबेजोगाई। हमने डिसाइड किया था आफ्टर आवर एग्ज़ाम कि यार कहीं तो घूमने चलते, छोटी सी ट्रिप निकलते। तो हम जा रहे हैं अब, मैं, निकिता, उषा और गौरी। हमने कॉलेज बुक हमने एंट्री बुक में एंट्री कर दी और अब जा रहे हैं। और जाते जाते निकी ने मुझे एक फ्लावर दिया और मैंने उसे अपने हेयर्स पे लगाया। और बताओ गाइज, हाउ एम आई लुकिंग? सो चलो, अब हमें रेनापुर बस स्टॉप के जाने के लिए ऑटो पकड़ना पड़ेगा यहाँ से, और वहाँ से बस लगती है अंबेजोगाई के लिए। सो लेट्स गो। फायनली आम्ही बस स्टॉपला पोहोचलो आणि तिथे अगोदरच बस लागलेली होती. सो आम्ही पटापटा बसमध्ये बसलोत. आम्हाला शेवटी मागे जागा भेटली. असंच आम्ही सॉन्ग ऐकत गेलोत. छान. सव्वा एक तासानंतर आम्ही पोहोचलोत आणि अंबेजोगाई बस स्टॉपमध्ये पण खूप गर्दी होती. आम्हाला इथून ॲटो पकडावा लागला देवीच्या मंदिराकडे जाण्यासाठी. आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोहोचलो. आता आम्ही इथून दर्शन वगैरे घेऊ आणि इथून ॲटो पकडून महाराजांच्या समाधीकडे जाऊ. तिथे दर्शन घेऊ आणि नंतर वॉटरफॉलकडे एन्जॉय करू. ठीक आहे. सो गाईज, आमचं दर्शन वगैरे छान झालं. नंतर आम्ही ॲटो पकडला आणि मुकुंदाशकडे जात होतो. आणि काल पाऊस झाल्यामुळे वातावरण पण खूप छान होतं. सगळीकडे हिरवळ हिरवळ. फायनली आम्हाला ॲटो आल्याने सोडून दिलं तिथे. आणि आमची एक्साइटमेंट बघा किती जास्त होती पोहोचलोत म्हणून. खरं तर आम्ही पोहोचलोच नव्हतो कारण की आम्हाला काही माहिती नव्हतं. त्यामुळे ॲटोवाल्याने तिथे सोडलं आणि आम्ही वॉटरफॉलबद्दल बोललोच नाही. म्हणजे की आम्ही फक्त एवढं बोललो की आम्हाला मुकुंदराजला जायचं आहे. त्यांनी तिथे सोडलं आणि मग आम्ही गेलो. इथे छान स्पॉट दिसला. आमचे फोटोशूट वगैरे झाले बऱ्यापैकी. आम्ही पुढे निघालो की यार मोठं सस्पेन्स काय असेल खाली. एक फॅमिली पण होती. त्यांना फॉलो करत मस्त त्यांच्या मागे गेलोत. जिथे जिथे आम्हाला छान जागा भेटेल आमचं तिथे फोटोशूट चालू होतं. उषा आणि गौरी पण येताना बोलली की यार आमचा पण व्हिडिओ करा. सो त्यांचा एक व्हिडिओ केला. परत आपल्या वाटेने पुढे चाललो. इतनी खुशी क्योंकि फाइनली हमारी फर्स्ट ईयर भी कभी ट्रिप में निकली, सेकेंड ईयर भी कभी नहीं. आफ्टर सेकेंड ईयर हम निकल पड़े. हमारी फर्स्ट ट्रिप थी और हमने
नीचे आके पता चला कि यार इधर तो सिर्फ मंदिर है, और वहाँ से हमने दर्शन लिया मुकुंदराज महाराज की समाधि का। और हम अब ढूंढ रहे थे वाटरफॉल, कि यार वाटरफॉल कहाँ है, हमें लगा नीचे ही होगा सब। तो वो बोले आंटी वगैरह कि यहाँ नहीं है, आपको आगे जाना पड़ेगा। तो हम ऊपर आने चले और हम बहुत थके थे, मतलब उतना नहीं थके थे जब हम नीचे जा रहे थे, बट जब ऊपर आ रहे थे तो बहुत थके। हमने थोड़े बैठा और हमें अब वाटरफॉल के लिए जाना था। हम ऑटो का इंतज़ार कर रहे थे और एक भी ऑटो नहीं आ रहा था वहाँ से। और फाइनली एक ऑटो आया, तो उस ऑटो वाले ने बोला कि यार हम तो अंबेजोगाई जा रहे सिटी में, तो क्या करें। हम बैठ गए उस ऑटो में और उन्हें बोला कि हमें देवी के मंदिर के पास छोड़ो, और उन्होंने हमें वहाँ छोड़ दिया। और हमने फिर वहाँ से ऑटो पकड़ा मुकुंदराज वाटरफॉल के लिए। उन्हें बोला कि यार अंकल जी हमें ना जहाँ वाटरफॉल है, मुकुंदराज महाराज समाधी में जहाँ वाटरफॉल आहे वहाँ सोड दो. फिर त्या ॲटोवाल्याने आम्हाला तिकडे सोडून दिलं. तिथून पण त्यांनी आम्हाला अर्ध्या वाटेत सोडून दिलं शायद. तिथून पण आम्हाला चलावं लागलं थोडंसं. आम्ही मस्त वातावरणाचा आनंद घेत चाललो होतो. एकदम छान हिरवळ होती सगळीकडे. तरी आम्हाला मनात डाऊट होतं की यार हीच वाट असेल ना. मग आम्ही चालत होतो. फायनली आम्हाला आसेचे किरण दिसल्यासारखं दिसलंय पुढे एक कमान, म्हणजे जी की मंदिराची असेल, मे बी मंदिराचीच आहे. मग आम्ही आमच्या चेहऱ्यावरची खुशी बघा की यार आहे फायनली मंदिर आलंय जवळ. आणि मग आम्ही गेलो. तिथे गेल्यावरही नंतर कळालं आम्हाला की इथं फक्त मंदिर आहे महादेवांचं. मग आम्ही दर्शन वगैरे घेण्याचं नंतर घेणार असं ठरवलं. पहिले वॉटरफॉलकडे जाणार. मग आम्ही निघालोत वॉटरफॉलकडे. ॲक्च्युली एक फॅमिली होती आमच्या पुढे, सो त्यांना फॉलो करत जाऊया असं बोललो. मग निघालो त्या रस्त्यांनी त्यांच्या मागे. मी, उषा, निकी आणि गौरी. ह्या दोघी मस्त व्हिडिओ करत येत होत्या. हे पण परिसर खूप छान होतं, मला आवडलं होतं. मग आम्ही इथे पण थोडं शूट केला. बऱ्यापैकी फोटो वगैरे घेतले इथे पण. पोज जब फोटो निकलते तब पोज. जा रहे आगे. हमारे लिए पूरा सस्पेंस था आगे क्या है कुछ पता नहीं था. आगे जाते जाते हमें एक झरना दिखा. वहाँ से हल्का सा पानी जा रहा था.
और हमने वो पार किया, लाइक वो बहुत बड़ी नदी है, एकदम भारी. हात पकडून एकमेकींचे आम्ही तो नदी पार केली बऱ्यापैकी. इथे पण फोटोशूट केला की पाणी येतंय म्हणून फोटोमध्ये. गौरीचं आणि उषाचं पण फोटोशूट चालू होतं. आम्ही पुढे चाललो या फॅमिलीला फॉलो करत करत. फायनली असं वाटलं की हां यार आपण आलो आता जवळ वॉटरफॉलजवळ आणि चाललो छान छोट्या छोट्या पावलांनी. फायनली वॉटरफॉल बघतोय तर ते गर्दी होती सो आम्ही दुरूनच बघितलं. ते चेहरे बघा. आम्ही इथून निघालोत, जेवण वगैरे केले मंदिरामध्ये, महादेवाचं दर्शन वगैरे घेऊन आणि नंतर तिथून एक जीपमध्ये बस स्टॉपपर्यंत आलो. अंबेजोगाई बस पकडली आणि लातूरच्या मार्गाने निघालो आणि फायनली आमच्या हॉस्टेलमध्ये पोहोचलो. ही आमची होती फर्स्ट ट्रिप with Gauri, Usha and Nikita. So bye guys. Enjoy your day.